नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। केरळ उच्च न्यायालयानं एका महत्त्वाच्या निर्णयात सांगितलं की केरळ वक्फ बोर्डानं 2019 मध्ये मुनंबम येथील विवादित जमीन वक्फ संपत्ती म्हणून घोषित केलेला निर्णय चुकीचा होता। न्यायमूर्ती S.A. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती श्यामकुमार V.M. यांच्या डिव्हिजन बेंचनं हा निर्णय दिला, जेव्हा त्यांनी सिंगल जजच्या त्या आदेशाला रद्द केलं, ज्यामध्ये राज्य सरकारनं 600 कुटुंबांच्या हक्कांची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या आयोगाला नकार दिलं होतं। ही कुटुंब मुनंबममध्ये जमीन वक्फ घोषित झाल्यानंतर बेदखलीचा सामना करत होते। उच्च न्यायालयानं सांगितलं की मोहम्मद सिद्दीक सईद यांनी 1950 मध्ये फारूक कॉलेज व्यवस्थापन समितीच्या नावावर केलेली एंडोनमेंट डीड वक्फ डीड नव्हती, तर ती एक सामान्य देणगीची डीड होती। कोर्टानं स्पष्ट केले की या दस्तऐवजात कुठेही दाखवलेलं नाही की संपत्ती कायमस्वरूपी अल्लाहच्या नावावर समर्पित केली गेली होती, त्यामुळं ती वक्फ संपत्ती म्हणता येणार नाही। जस्टिस सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि जस्टिस श्यामकुमार V.M. यांच्या खंडपीठानं राज्य सरकारच्या दोन्ही याचिका मान्य केल्या आणि सिंगल बेंचच्या जुन्या आदेशाला रद्द देखील केलं, ज्यामध्ये सरकारनं गठीत केलेल्या चौकशी आयोगाला अवैध ठरवलेलं होतं। न्यायालयानं आपल्या निर्णयात सांगितलं, वक्फ ही संकल्पना पूर्णपणे स्थायी समर्पण असते। याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीनं आपल्या संपत्तीचा पूर्ण हक्क कायमस्वरूपी अल्लाहच्या नावावर समर्पित करावा, जेणेकरून ही संपत्ती केवळ धार्मिक, पवित्र किंवा परोपकारी उद्देशांसाठी वापरली जाऊ शकते। कोर्टाला आढळलं की सिद्दीक सईद यांनी फारूक कॉलेजला दिलेल्या संपत्तीत कॉलेजला जमीन विकणं, लीजवर देणं किंवा अन्य वापर करण्याचा अधिकार होता। जेव्हा एखाद्या संपत्तीला विक्री किंवा हस्तांतरणाची परवानगी दिली जाते, तेव्हा ती संपत्ती वक्फ राहत नाही, तर सार्वजनिक चॅरिटेबल संपत्ती मानली जाते। कोर्टानं सांगितलं की 1950चा हा दस्तऐवज स्थायी समर्पणाची भावना दर्शवत नाही, तर त्यात संपत्तीच्या पुनरावृत्तीचे प्रावधान होते। जर संपत्तीचा काही भाग शिल्लक राहिला तर तो दाता किंवा त्याच्या वारसांना परत केला जाऊ शकतो। कोर्टानं हे वक्फच्या मूलभूत तत्वाविरुद्ध मानलं आणि सांगितलं की फक्त एक सामान्य देणगी होती, जी फारूक कॉलेजच्या व्यवस्थापनासाठी दिलेली होती। आता एक महत्त्वाची बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घुसखोरांबद्दल अत्यंत कठोर अशी भूमिका घेतलेली आहे। अमित शहा यांनी स्पष्ट केलं की 1951 ते 2011 या काळात हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येतील वाढीत असमानतेचं मुख्य कारण घुसखोरी आहे। त्यांनी काही राजकीय पक्षांवर मतदार वर्गासाठी राजकारण करण्यासाठी घुसखोरांना आश्रय दिल्याचा आरोप सुद्धा केला। शहा यांनी या व्यतिरिक्त इशारा दिलाय, जर घुसखोरीवर नियंत्रण ठेवलं नाही तर देश धर्मशाळा बनू शकतो। त्यांनी शरणार्थी आणि घुसखोरांमधील फरक स्पष्ट केला आणि पुन्हा सांगितलं की भाजप डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट या सूत्रावर काम करेल। तसंच त्यांनी आश्वस्त केलं, देशात राहणाऱ्या मुस्लिम लोकांच्या हक्कांवर कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही। अमित शहा यांनी जनगणनेचे आकडे सादर केले, त्यांच्या अधिकृत X हँडलवर ही माहिती दिलेली आहे। अमित शहा यांनी सांगितलं, 1951 ते 2011 या काळात हिंदू लोकसंख्या टक्केवारी 84.1% वरून घटून 79% झाली, तर मुस्लिम लोकसंख्या टक्केवारी 9.8% वरून 14.2% झाली। त्यांनी वाढीच्या दराचाही उल्लेख केला। 2001 ते 2011 दरम्यान हिंदू लोकसंख्येची वाढ 16.8% होती, तर मुस्लिम लोकसंख्येची वाढ 24.6% होती। लोकसंख्या वाढीत ही असमानता घुसखोरीमुळे आहे। त्यांनी काही राजकीय पक्षांवर मतदार वर्गाच्या राजकारणासाठी घुसखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला। त्यांनी इशारा दिला की घुसखोरी थांबली नाही तर देश धर्मशाळा बनू शकतो, त्यामुळं यावर प्रतिबंध घालणं राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे। अमित शहा यांनी स्पष्ट केलं, गुजरात आणि राजस्थानसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये घुसखोरी नाही, हे दाखवते की हा प्रश्न राजकीय संरक्षणाचा आहे। शहा यांनी शरणार्थी आणि घुसखोरांमधील फरक स्पष्ट केला। धार्मिक अत्याचार टाळण्यासाठी येणारे लोक शरणार्थी आहेत, ज्यांचे भारत नेहमी स्वागत करेल, विशेषतः शेजारील देशामधील अत्याचार झेलणारे हिंदू लोक। याच्या उलट आर्थिक कारणांनी अवैधरित्या येणारे लोक घुसखोर आहेत।
यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी झारखंडमध्ये आदिवासी लोकसंख्येची घट आणि बांगलादेशमधून घुसखोरी याचा संबंधही सांगितला. तसंच अवैध स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी हाय पॉवर डेमोग्राफिक मिशनची घोषणा केली. शहा यांनी भाजपच्या जुना संकल्प डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट याची पुनरावृत्ती केली. याचा अर्थ घुसखोरांना ओळखणं, मतदार यादीतून हटवणं आणि देशातून निर्वासित करणं असा आहे. शहा म्हणाले, विवादांपासून भाग न घेता देशाची संस्कृती आणि लोकशाहीचं रक्षण करणं भाजपची प्राथमिकता आहे. तसंच भारतात राहणाऱ्या मुस्लिम लोकांच्या हक्कांवर कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही आणि मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेलाही त्यांनी समर्थन दिलं. आता जाऊ कर्नाटकमध्ये. कर्नाटकच्या धारवाडमध्ये एका सरकारी कार्यक्रमादरम्यान कुराणचा तिलावत म्हणजेच पाठ करण्यात आला. याला भाजपनं जोरदार विरोध केलाय. पक्षाचा दावा आहे की हे सरकारी नियमांचं उल्लंघन आहे आणि कर्नाटक काँग्रेस सरकार धार्मिक तुष्टीकरणाचं राजकारण करते. हा कार्यक्रम रविवार 5 ऑक्टोबर रोजी वॉर्ड क्रमांक 34 विशालनगर ओल्ड हुबळी इथं झाला. या कार्यक्रमात हुबळी धारवाड नगर निगम लोकसंपादन विभाग आणि हेस्कॉम यांच्या वतीनं सुमारे 10 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शिलान्यास करण्यात आला. याचवेळी इथं कुराणचा तिलावत करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा प्रभारी मंत्री संतोष लाड आणि इतर अनेक सरकारी अधिकारी उपस्थित होते. भाजपनं या कार्यक्रमाचा तीव्र विरोध केलाय. विधानसभा विरोधी पक्षाचे उपनेते आणि खासदार अरविंद बेल्लाड यांनी आरोप केला की सरकारी मंचावर कुराणचा पाठ करणं पूर्णपणे सरकारी नियम आणि प्रोटोकॉलचं उल्लंघन आहे. बेल्लाडांनी या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र लिहून कार्यक्रमात सहभागी सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या मते सरकारी कार्यक्रम धर्मनिरपेक्ष असावेत आणि कुठल्या एका धर्माचा धार्मिक पाठ त्या ठिकाणी करणं अनुचित आहे. या घटनेच्या विरोधात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी धारवाडमधील डेप्युटी कमिशनर कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. त्यांनी रुद्र आणि भगवान बसवेश्वरांचे मंत्र तिथं वाचले आणि हवनसुद्धा केलं. भाजपचा दावा आहे की काँग्रेस सरकार धार्मिक तुष्टीकरणाची राजकारण करते आणि सरकारी कार्यक्रमांना धर्मविशेषाशी जोडत आहे, जे संविधानाच्या तत्वाविरुद्ध आहे. आता जाऊ मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकायुक्त पोलिसांनी PWDचा रिटायर्ड चीफ इंजिनियर GP मेहरा याच्या घरावर छापा टाकला तेव्हा करोडो रुपयांची रोकड, सोनं, लक्झरी कार्स तिथं आढळून आल्या. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे त्याच्या फार्महाऊसवर 17 टन मधाचा प्रचंड साठा सापडला. छापेमारी दरम्यान मेहरा याच ठिकाणाहून करोडो रुपयांचा खजिना जप्त केला. यात 36.4 लाख रोकड, सुमारे 3.5 कोटींचं 2.6 किलो सोनं, 5.5 किलो चांदी. मेहरा कुटुंबाच्या नावावर फोर्ड एंडेवेअर, स्कोडा स्लाविया सहित 4 लक्झरी कार्स सापडल्या. तसंच 56 लाखांच्या FD, शेअर्स आणि इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्वाचे दस्तऐवज तिथं सापडलेले आहेत. मेहराची सर्वात मोठी मालमत्ता नर्मदापुरामधील फार्महाऊस आहे. तिथं 17 टन मधाचा साठा, 6 ट्रॅक्टर, 39 कॉटेजेस, त्यात 7 तयार आणि 32 बांधकामाधीन असं मिळून आलं. तपास एजन्सीच्या अंदाजानुसार अंतिम मूल्यानंतर अवैध मालमत्तेची एकूण किंमत किती ते समोर येईल. भ्रष्टाचाराशी संबंधित करोडो रुपयांची संपत्ती जप्त झाल्यानंतर प्रश्न येतो की कायद्यानुसार या संपत्तीचं काय होतं. देशात अशी कारवाई मुख्यतः भ्रष्टाचार निवारण अधिनियम 1988, धनशोधन निवारण अधिनियम म्हणजेच PMLA याच्या अंतर्गत केली जाते. तपासादरम्यान शंका आल्यास संपत्ती CRPC कलम 102 किंवा PMLA कलम 5 नुसार जप्त केली जाते. जप्त केलेली रोख रक्कम, सोनं, दागिने बँक किंवा सरकारी गोदामात सुरक्षित ठेवली जातात. जोपर्यंत प्रकरण कोर्टात आहे तोपर्यंत ती संपत्ती विकता येत नाही किंवा वापरता सुद्धा येत नाही. जर आरोपीवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर जप्त केलेली संपत्ती सरकारची होईल. नंतर सरकार कायदेशीर प्रक्रियेनुसार ही संपत्ती लिलावात काढू शकते. लिलावात मिळालेली रक्कम सरकारी खजिन्यात जमा होत आणि सरकारी योजना आणि जलकल्याणाच्या कामामध्ये वापरली जाते. काही वेळा जप्त केलेल्या वाहनांचा किंवा इतर वस्तूंचा सरकारी वापरसुद्धा केला जाऊ शकतो. पण जर कोर्टात आरोप सिद्ध झाले नाहीत तर जप्त केलेली संपत्ती आरोपीला परत दिली जाते. त्यासाठी आरोपीला दाखवावं लागतं की ही संपत्ती कशी आणि कुठल्या स्रोतातून मिळवलेली होती. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत ते आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा.
व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.